नमस्कार. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता सर्वच जण सायलीला विचारत असतात की अगं तू आणि अर्जुन सोबत गेला होतात ना, मग अर्जुन कुठे आहे म्हणून, आणि तुम्ही तर दागिने आणायला गेला होतात ना. त्यावर सायली सांगते की हो, आम्ही दागिना आणायलाच गेलो होतो, पण तिथेच मला तन्वी भेटली आणि मग मी तिच्यासोबत इथे आले म्हणून. आणि यांना काहीतरी महत्त्वाचं काम आठवलं आणि त्यामुळे मग आता ते महत्त्वाचं काम आवरून इकडेच येणार आहेत म्हणून. आता मात्र हे ऐकून सर्वच जण नाराज होतात व प्रताप बोलतो की पहा, आज या दिवशीसुद्धा त्याला महत्त्वाचं काम आठवलं आहे. कधी नव्हे तर तो बायकोला दागिना घेण्यासाठी घेऊन गेला होता आणि तिथेसुद्धा तो कामासाठी गायब झाला आहे म्हणून. तर असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तर तेवढ्यातच आता अर्जुन तिथे हजर होतो व बोलतो, हे काय, आलो आहे मी सर्व कामं सोडून, आधी बायको आणि मग बाकी सर्व कामं, म्हणून तर बायकोच्या मागे मागे मी इथे आलो आहे. तर विराज बोलतो की हो ना, मी तुला आमंत्रण देणारच होतो. त्यावर अर्जुन बोलतो की आपल्या घरचाच तर कार्यक्रम आहे, घरच्या कार्यक्रमासाठी काय आमंत्रणाची गरज असते का वगैरे. तर अस्मिता त्याला विचारते, अरे तू दागिना घ्यायला गेला होतास ना, मग कुठे आहे दागिना, दाखव ना आम्हाला. आता मात्र अर्जुन गोंधळून जातो व त्याला कळतच नाही की आता नक्की काय सांगावं घरच्यांना म्हणून. दागिना तर घेतलेलाच नाही आहे. तर सुमनही सायलीला विचारत असते व कल्पनाही विचारते अर्जुनला की अरे दाखव ना दागिना, आम्हाला सुद्धा पाहायचा आहे कसा दागिना घेतला आहेस म्हणून. तर आता अर्जुनला काय सांगावं तेच कळत नसतं व तो सायलीकडे पाहून खुणावत असतो की आता काय सांगू म्हणून. तर अस्मिता परत एकदा त्याला विचारते दागिना दाखवण्यासाठी. तेव्हा अर्जुन सांगतो की हो ना, दागिना तर काय झालं की मम्मा, अगं तुझ्या सुनेला ना तिथे आम्ही गेलो आणि खूप दागिने पाहिले, पण दागिनाच आवडला नाही तुझ्या सुनेला म्हणून. आता मात्र हे कारण कोणालाच पटत नाही आणि हे कारण ऐकून सायलीसुद्धा हैराण असते. यावर कल्पना बोलते, थोडे पटेल असं तरी सांग, अरे सायलीला दागिना आवडणार नाही असं होईल का कधी. त्यावर सायलीही बोलते की हो ना, म्हणजे काय झालं की मला पारंपरिक दागिना घ्यायचा होता आणि तिथे मात्र पारंपरिक दागिनेच नव्हते. तर कल्पनालाही ते कारण पटतं आणि प्रताप बोलतो की ठीक आहे, आता दिवाळी पाडव्याला तू 2-2 दागिने घेऊन टाक, एक दसऱ्याचा आणि एक दिवाळी पाडव्याचा म्हणून. तर आता सर्वच जण हसत असतात यावर. तर सर्वजण आता पूजेची तयारी करत असतात. तर तेवढ्यात तेथे गुरुजी येतात. आता गुरुजी आल्यानंतर सुमन गुरुजींना सांगत असते की सर्व काही पूजेची तयारी झालेली आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या काही राहिलं आहे का वगैरे म्हणून. तर सायलीला तिचं गाठोडं पाहायचं असतं, त्यामुळे ती अर्जुनला खुणावत असते की मला गाठोडं पाहायचं आहे, ते कुठे ठेवलं आहे ते गाठोडं म्हणून, मला ते गाठोडं दाखवा. तर आता ते गाठोडं पाहण्यासाठी आता अर्जुन आणि सायली गाडीकडे येतात बाहेर. तर तन्वी तिच्या रूममध्ये हाच विचार करत असते की आता इथे किल्लेदारांसोबत सुभेदारही आहेत, त्यामुळे मला ते गाठोडं आणायला काही बाहेर पडता येणार नाही, पण मी जाण्याआधीच ते गाठोडं दुसरं कोणी उचलून न्यायला नको आहे म्हणून ती हाच विचार करत असते. तर अर्जुन आणि सायली इकडे गाडीजवळ पोहोचलेले असतात व अर्जुन तिला विचारत असतो की तुला नक्की वाटतंय ना की तू ते गाठोडं पाहू शकशील म्हणून, तुला काही त्रास वगैरे होणार नाही म्हणून. त्यावर सायली सांगते की नाही, मी पाहू शकेल म्हणून. तर प्रतिमा जी असते ती तन्वीला पूजेसाठी खाली चल म्हणून बोलवायला आलेली असते. तन्वी मात्र इतकी जास्त चिडलेली असते की ती प्रतिमाला काहीच उत्तर देत नाही आणि म्हणूनच मग प्रतिमा आता खाली निघून जाते. तर आता अर्जुन ते गाठोडं काढून सायलीकडे देतो. तर सायली फार खुश असते तिचं लहानपणीचं गाठोडं पाहण्यासाठी व ती गाठोडं पाहून खोलून त्याचे एक एक वस्तू पाहत असते तिच्या लहानपणीच्या. तर त्यामध्ये भरपूर तिचे कपडे, खेळणे वगैरे अशा वस्तू असतात आणि त्याचबरोबर एक रिकामं वॉलेटसुद्धा असतं. आता मात्र ते वॉलेट पाहून अर्जुनला कळतच नाही की सायलीच्या लहानपणीच्या वस्तूंमध्ये हे वॉलेट कसं काय आहे आणि ते सुद्धा रिकामं आहे म्हणून, आणि सायलीला काहीच कसं झालं नाही या वस्तू पाहून. तर ते परत एकदा घरामध्ये येतात आणि इकडे पूजेची तयारी चालू असते. तर तेवढ्यात अश्विन घरी येतो. तर नागराज बोलतो की बरं झालं तू लवकर आलास, मी तुलाच फोन करणार होतो, आपल्याकडे आज पूजा आहे, तू लवकर ये असं सांगायला म्हणून. आता मात्र घरातील सर्व माणसांना तेथे पाहून अश्विन मात्र नाराज झालेला असतो व बोलतो, अच्छा, म्हणजे म्हणून हे सगळे माणसं इथे आलेले आहेत काय. तर सुमन त्याला सांगते की तू हातपाय धुवून खाली ये, पूजेला सुरुवात करायची आहे म्हणून. तर
तो वरती जायला निघतो तर तेवढ्यातच प्रतिमा बोलते की यावर्षीची पूजा जी आहे ती अर्जुन आणि सायली करेल. आता मात्र अश्विनला हे काही पटत नाही व तो बोलतो की हे दोघे का आपल्या घरामध्ये पूजा करतील वगैरे. त्यावर रविराज त्याला सांगतो कारण हे सुद्धा याच घरातील आहेत म्हणून, आणि तन्वी पूजेला येत नाहीये हे सर्वजण त्याला सांगतात. आता सायली जी असते ती बोलते की मी तन्वीला पूजेसाठी खाली घेऊन येते, तुम्ही पूजा सुरू करा. आणि सायली आता तन्वीला नेण्यासाठी तिच्या रूममध्ये येऊन दार वाजवत असते. तन्वी मात्र काही केल्या दार उघडत नसते व बोलते की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तू इथून निघ म्हणून. पण सायली तिला समजावते की खाली पूजा चालू आहे आणि तुला जर वाटत असेल खाली आवाज जाऊ नये तर तू दार उघड म्हणून. आता तन्वी नाईलाजाने दार उघडते सायलीसाठी, तर सायली तिला खाली पूजेला ये म्हणून सांगत असते. तर तन्वी मात्र काही ऐकूनच घेत नसते. त्यानंतर सायली तिचा हात पकडते व तिला पूजेसाठी खाली घेऊन जायला निघते. तर तन्वी तिचा हात झिडकारून देते. तर तोपर्यंत इकडे खाली पूजा सुरू झालेली असते. प्रतिमा आणि रविराज जे असतात ते पूजा करत असतात. तर सायली तन्वीला समजावत असते की अगं ही माणसं तुझ्या सगळ्या चुका पोटात घालतात, तुझ्यावर इतकं प्रेम करतात आणि तरीही तू त्यांना इतका त्रास देतेस. कमीत कमी पूजा आहे म्हणून तरी थोडा वेळ का होईना खाली चल बरं. तूच आठव की तू यांना किती त्रास दिलेला आहेस म्हणून, आणि तरीसुद्धा ते तुझ्या सगळ्या चुका माफ करत आहेत. असं वागतं का कोणी आईवडिलांशी वगैरे. तर आता तन्वी मात्र तिच्यावर हसत असते की सायली टीचरचं लेक्चर सुरू झालं आहे पण मला काही तुझ्या लेक्चरला बसायचं नाही आहे वगैरे असं. तर खाली इकडे पूजा सुरू असते. पण तन्वी आता सायलीला बोलत असते की मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे, मी पूजेला खाली येणार नाही आहे, तू खाली चालती हो म्हणून. तर सायली तन्वीला समजावत असते की अगं हे लोक तुझ्यावर किती प्रेम करतात आणि तरीसुद्धा तू त्यांच्याशी असं वागतेस, तुला काहीतरी पटायला हवं आहे म्हणून. प्रतिमा त्याला किती त्रास देतेस तू, त्यांच्या गोळ्या बदलवल्यास, त्यांना गरम तव्यावर पाडण्याचा प्रयत्न केलास वगैरे. तर खाली इकडे पूजा झालेली असते आणि आता आरती करायची असते. तर सुमन बोलते की मी तन्वीला जाऊन घेऊन येते, कमीत कमी आरतीला ती तर आली पाहिजे म्हणून. आता मात्र रविराज चिडतो व बोलतो की हो जा ना, एकदम वाजत गाजतच तिला खाली घेऊन ये आरतीसाठी म्हणून. तर इकडे तन्वी आणि सायलीचं बोलणं सुरू असतं. तर आता तन्वी फार भडकलेली असते व सायलीलाच ती दोषी ठरवत असते की तू फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मी माझ्या आईशी असं वागते, तुझ्यामुळे मी तिला त्रास देते म्हणून, या सगळ्याला तूच जबाबदार आहेस म्हणून, यामध्ये दुसरं कोणाचं काही एक दोष नाही, मी तुझ्यावरचा राग माझ्या आईवर काढते म्हणून. आता हे ऐकून सायलीसुद्धा अवाक होते. तर आता अश्विन इकडे रविराजला बोलतो की काका अरे तिचं काहीतरी दुखत असेल वगैरे, तिला बरं नसेल, मी तिला बोलावतो. तर रविराज त्याला बोलतो की अश्विन तुला जर तुझ्या बायकोवर आंधळा विश्वास ठेवायचा असेल ना तर बिनधास्त ठेव, पण मला मात्र असं काहीही जमणार नाही आहे म्हणून. उगाच तिच्या आईला दया आली म्हणून आज ती या घरामध्ये आहे, नाहीतर मीही तेच केलं असतं जे प्रताप आणि कल्पनाने केलं म्हणून. तर आता इकडे सायली फार दुखावलेली असते, तिला हेच कळत नसतं की तन्वी असं का बोलतीये. तर सायली सांगत असते की अगं आईचं प्रेम कधी असं वाटेकरी होतं का कोणी, तू उगाचच काहीतरी समजतीयेस म्हणून. तर घरचे आता तन्वीची वाट न पाहताच आरती करत असतात. आता सायली तन्वीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. सायलीला ते सगळे प्रसंग आठवत असतात की कशा प्रकारे जेव्हा प्रतिमाला बरं नव्हतं तेव्हा सायलीने तिची काळजी घेतली होती आणि तेव्हासुद्धा ही तन्वी प्रतिमाशी अजिबातही चांगलं वागत नव्हती. तेव्हापासूनच ही तन्वी तिलाही त्रासच देत होती म्हणून. आता सायलीला मात्र राहवलं जात नाही व सायली तन्वीला बोलत असते की अगं आईच्या प्रेमामध्ये कोणी कधी असं वाटेकरी वगैरे होतं का म्हणून. पण तन्वी मात्र काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते व ती सायलीला बोलते की तू या घरामध्ये येणं बंद कर म्हणून, तरच मी तिच्याशी बरं वागेल. तर पुढील भागामध्ये तन्वी जी असते ती आता प्रतिमाला धमकावत असते की आता मी तुझा कसा छळ करणार आहे, तुझी लाडकी सायली इथे येणार नाही म्हणून. तर तेवढ्यातच रविराज सायली आणि अर्जुनला घरात घेऊन येतो व सायलीला बोलतो की तू मुलगी आहेस या घरची म्हणून आणि तुला इथे येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे त्यांनी घर सोडून जावं म्हणून. आता मात्र हे ऐकल्यानंतर तन्वी फारच चिडलेली असते कारण आता सायली परत एकदा किल्लेदारांच्या घरी आलेली असते.